बारामती हे नाव राज्यालाच काय तर संपूर्ण देशाला परिचित आहे। राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या बारामतीची चर्चा ही नेहमीच रंगत असते। मात्र मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये बंड झालं, राष्ट्रवादी फुटली आणि राष्ट्रवादीचा एक मोठा गट भाजपसोबत सत्तेमध्ये सहभागी झाला। त्यानंतर राष्ट्रवादी कोणाची घड्याळ कोणाचा यावरती बरीच चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले। अद्याप या संदर्भातले आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। मात्र या घडामोडींच्या नंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा एक संघर्ष पाहायला मिळाला। बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी थेट लढत रंगली होती आणि या लढतीची चर्चा ही राज्यभर होती। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सुद्धा अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळाली। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचा निळकंठेश्वर पॅनल आणि शरद पवार यांचा बळीराजा सहकार बचाव पॅनल अशी थेट लढत झाली। बारामतीतील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची सुद्धा आता निवडणूक रंगणार आहे आणि यामध्ये सुद्धा थेट आता पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच संघर्ष पाहायला मिळणार आहे। तर बारामतीमध्ये चौथ्यांदा कौटुंबिक लढाई पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये अद्याप तरी 3 लढती झाल्यात। यामध्ये अजित पवार यांचा 2 वेळा विजय झालाय, तर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा विजय झालाय आणि त्यामुळे आगामी काळात या कौटुंबिक लढाईमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता मात्र संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। याबाबतचं आपलं नेमकं काय मत आहे आपण कमेंटद्वारे कळू शकता। यासारख्या ताज्या अपडेटसाठी पुढारी न्यूजला फॉलो करा।